रहा अपडेट न्यूज। आगामी चाळीसगाव नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिशन 505 पाटील टीमकडून नगर परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेत। स्थानिक पातळीवर नागरिकांच्या विकासाला प्राधान्य देत योग्य उमेदवार निवडण्यासाठी या टीमकडून सविस्तर नियोजन सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे। या संदर्भात बोलताना डॉक्टर उज्ज्वल कुमार चौहान यांनी सांगितले की चाळीसगावचा विकास आणि नागरिकांची प्रगती हेच आमचं ध्येय आहे। नगर परिषद निवडणुकीत स्वच्छ, पारदर्शक आणि जनतेचा आवाज बुलंद करणारे उमेदवार आम्हाला हवेत। इच्छुकांनी आपले अर्ज तात्काळ सादर करावेत। यावेळी त्यांनी पुढे बोलताना सांगितलं की उमेदवारांच्या निवडीवेळी त्यांचा सामाजिक सहभाग, जनसंपर्क, काम करण्याची तयारी आणि पारदर्शक प्रतिमा यावर भर दिला जाणार आहे। मिशन 505 पाटील टीमच्या या उपक्रमामुळे चाळीसगावच्या राजकारणात एक नवीन चळवळ उभी राहण्याची चिन्हे दिसत आहेत। यावेळी डॉक्टर उज्ज्वल कुमार चौहान यांनी दिलेली प्रतिक्रिया बघा। ब्युरो रिपोर्ट, मुराद पटेल। नमस्कार, मी ॲडव्होकेट डॉक्टर उज्ज्वल कुमार चौहान, संकल्पक मिशन 500 कोटी लिटर जलसाठा। आम्ही सर्वजण 5 पाटील टीमचे सदस्य आज कार्तिक एकादशीच्या निमित्ताने आपल्या सर्वांची हितगुज साधतो आहोत। कार्तिक एकादशी ही वारकऱ्यांच्या वर्षभरामध्ये महत्वाचा एक उत्सव असतो। आज दिंड्या परत येतात आणि प्रबोधनासाठी गावोगावी कीर्तन करतात। अशाच पद्धतीने भिक्खू संघ वर्षावास करून लोकांसाठी बहुजन हिताय, बहुजन सुखाय, लोकानुकंपाय, लोकांमध्ये प्रबोधन करत हिंडायचा। मावळे पण खरीपाचा हंगाम पूर्ण करून मोहिमेवर निघायचे। तसं आम्ही 5 पाटील पण पावसाळा संपल्यानंतर हिवाळ्यामध्ये गावोगावी पाणी समिती तयार करायचो आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याचं काम करायचो। ह्या वर्षीचं जे प्रबोधन आहे ते वेगळ्या क्षेत्रामध्ये आपण करणार आहोत। ते क्षेत्र आहे राजकीय क्षेत्र आणि निमित्त आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यातल्या त्यात चाळीसगाव मधील नगरपालिका निवडणूक। चाळीसगाव नगरपालिका निवडणुकीमध्ये 5 पाटील टीम आपलं स्वतःचं एक वेगळं पॅनल देणार आहे। त्याचा उद्देश असा आहे की समाजातील चांगले घटक राजकीय क्षेत्रामध्ये तयार करणे, चांगल्या लोकांना राजकीय क्षेत्रामध्ये केंद्रस्थानी आणणे, एक पर्याय उपलब्ध करून देणे आणि त्यानिमित्ताने विकेंद्रीकरण आणि लोकसहभाग या प्रक्रियेमध्ये घडवून आणणे। लोकाभिमुख प्रशासन काय असतं तर त्याची एक पायंडा, एक प्रयोग आम्हाला या निमित्ताने करायचा आहे। मी या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभा नसेल किंवा आमच्या 5 पाटलांपैकी उमेदवारी शक्यतो लोकांनी करू नये अशी आमची सूचना असेल किंवा मत असेल, पण ज्यांना उमेदवारी करायची त्यांना बंधन नसेल। इतर जे 36 उमेदवार आपल्याला नगरसेवक पदासाठी उभे करायचे तर ते कोण असतील तर पहिली गोष्ट, महत्वाची गोष्ट, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार आम्ही देणार नाहीत। आणि दुसरी आणि सोपी गोष्ट, ज्यांची आर्थिक आणि शैक्षणिक क्षमता स्वतःला आणि कुटुंबाला स्वावलंबीपणे पोचण्याची आहे, म्हणजे राजकारणावर पोटा पाण्यासाठी जे लोक अवलंबून नाहीत त्यांना आम्ही उमेदवारी देणार आहे। आणि तिसरी अध्यात्मिक असलेली गोष्ट, जसे 5 पाटील निस्वार्थीपणे कोणत्याही एका रुपयाची अपेक्षा न करता समाजासाठी वेळ देतात, तसं समाजासाठी वेळ देण्याची ज्याला आवड आहे आणि सवड आहे अशा लोकांना आम्ही उमेदवारी देणार आहोत। म्हणजे 3 गोष्टी मी परत सांगतो, एक, गुन्हेगारी नसावा, स्वयंपूर्ण असावा आणि समाजासाठी आवड आणि सवड असणारा माणूस असावा। याचा परिणाम असा होईल की आम्ही दिलेल्या उमेदवारांपैकी किती निवडून येतील किंवा नाही निवडून येणार हा मुद्दा दुय्यम, पण इतर राजकीय पक्षांना अशा पद्धतीचे चांगले उमेदवार देणं एक दडपण तरी तयार होईल, बंधन तरी तयार झालं नसलं। आणि दुसरा परिणाम असा होईल की या निमित्ताने या बाबतीमध्ये चर्चा घडून येईल। आम्ही प्रचाराचे काही धोरणं ठरवलेले आहेत, कोणत्या पद्धतीचा प्रचार करायचा आणि कोणत्या पद्धतीचा प्रचार करायचा नाही। त्यामध्ये पहिलं धोरण असं आहे, प्रचारासाठी पैसा वाटायचा नाही। दुसरं धोरण असं आहे, प्रचारासाठी बायका नाचवणे, दारू पुरवणे, धार्मिक बुवा आणणे, कीर्तनकार महाराजांना पैसे देणे असे कोणतेही प्रकार प्रचारासाठी करायचे नाहीत। प्रचारासाठी जातीय तेढ किंवा धार्मिक तेढ तयार करायची नाही। प्रचारासाठी वैयक्तिक द्वेष वापरायचा नाही। प्रचार करताना स्थानिक नेत्यावर आरोप करायचे नाहीत। तर सांगतो, कोणत्याही पक्षाच्या पॅनलच्या स्थानिक नेते जे आपले प्रस्थापित चाळीसगावचे नेते आहेत तर 3ही महत्वाचे जे नेते आहेत त्यांच्यावर आम्ही द्वेषाचा प्रचार करणार नाही, आरोप करणार नाही, प्रत्यारोप करणार नाहीत। हे
न करण्याचे मुद्दे जर बाजूला ठेवले तर प्रचार कशाचा करायचा? तर लोकांसाठी जे प्रशिक्षण, प्रबोधन आणि प्रेरणा देण्याच्या जे गोष्टी आहेत, मतदारांना सक्षम करण्याच्या गोष्टी आहेत, अशा विधायक गोष्टींचा प्रचार करायचा हे आम्ही धोरण म्हणून ठरवलेलं आहे. आणि एवढे बंधनं पाळल्यानंतर जर लोकांनी निवडून दिलं तर त्यांनी, जे उमेदवार आहेत त्यांनी जाहीरपणे सांगायचं की मी कोणत्याही कॉन्ट्रॅक्ट मधून किंवा नगरपालिकेच्या तिजोरीतून कोणत्याही प्रकारचा एकही पैशाचा अपव्यवहार करणार नाही किंवा तशी मनीषाही बाळगणार नाही. ह्या गोष्टींना ज्यांना अनुकूलता असेल किंवा ज्यांना असं वाटतंय की 5 पाटील टीमला संलग्न होऊन आपल्याला उमेदवारी करायची आहे आणि त्यातून आपल्याला एक सामाजिक प्रतिष्ठा मिळवायची आणि लोकांच्या काही उपयोगात पडण्याची संधी आपल्याला मिळवायची आहे, तर त्या लोकांनी आम्ही 5 पाटीलांपैकी कोणालाही संपर्क साधावा किंवा आम्ही या लिंकच्या खाली, या व्हिडिओच्या खाली जी लिंक दिलेली आहे तर त्या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. निवड केल्यानंतर आणि एक प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर आम्ही आमची उमेदवाराची यादी जाहीर करू. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.